हॅलो स्टुडंट्स, आपल्या बायोलॉजीमध्ये जो चॅप्टर नंबर 5 आहे त्यामध्ये ह्यूमन इव्होल्युशनचा एक चार्ट दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ड्रायोपिथिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस अशी प्रचंड अवघड नावं आहेत. त्यांचे फॉसिल्स कुठे सापडतात अशी सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिली आहे. मुलांना अजिबात ती लक्षात राहत नाही. त्यासोबतच जो आपला चॅप्टर नंबर 7 आहे त्या चॅप्टर नंबर 7 मध्ये जे प्लांट हॉर्मोन्स आहेत, ऑक्झिन्स, जिब्रलिन्स, सायटोकायनिन्स, इथायलिन, ॲब्सिसिक ॲसिड, आणि जो आपला चॅप्टर नंबर 9 आहे कंट्रोल कोऑर्डिनेशन, त्याच्यामध्ये दिलेल्या क्रॅनियल नर्व्स, त्याचे जे 12 पेयर्स आहेत या सुद्धा मुलांच्या अजिबात लक्षात राहत नाही. पण हे सर्व टॉपिक जर तुम्ही बघितले तर हे सर्व टॉपिक्स बोर्डसाठी जितके महत्त्वाचे आहेत तितके CET साठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. सो या दोघंही एक्झामसाठी यावर क्वेश्चन्स हे मुलांना त्या ठिकाणी विचारले जातात आणि मुलं तिथे बरोबर मिस्टेक कमिट करतात. तुम्हालाही हे टॉपिक जर एकदम इंटरेस्टिंग पद्धतीने फार कमी वेळात लक्षात ठेवायचे असतील तर बेटा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवलेला आहे. मी तुमचा जास्त वेळ या व्हिडिओमध्ये घेणारच नाहीये. जस्ट 5 मिनिट्समध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे कसे लक्षात ठेवू शकता. बेटा हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर या प्लेलिस्टमध्ये गेले, म्हणजे जर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये कसं जायचं माहिती आहे ना तुम्हाला, व्ह्यू चॅनलमध्ये जायचं, तिथे प्लेलिस्ट असते, तिथे बेटा तुम्हाला ही प्लेलिस्ट शोधायची, ऑल ट्रिक्स व्हिडिओ. या प्लेलिस्टमध्ये बेटा मी सिस्टमॅटिकली हे सर्व व्हिडिओ ॲड करून ठेवलेले. जास्त व्हिडिओ नाहीच आहेत, याच्यामध्ये 7 व्हिडिओ आहे. हा वरचा व्हिडिओ जो आहे बेटा, हा जर तुम्ही बघितला तर तुमचे ऑक्झिनचे सगळे फंक्शन्स पार्ट होऊन जातील. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जिब्रलिनचे सगळे फंक्शन्स पार्ट होऊन जातील. या व्हिडिओमध्ये सायटोकायनिनचे सर्व फंक्शन्स दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये इथायलिनचे, या व्हिडिओमध्ये ॲब्सिसिक ॲसिड, ज्याला आपण शॉर्टमध्ये आबा असं म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, हे तिघही वरचे हॉर्मोन्स हे ग्रोथ प्रमोटर्स आहेत, म्हणजे ते ग्रोथला प्रमोट करतात. तर इथायलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड हे ग्रोथ इनहिबिटर आहेत. प्लांट हॉर्मोन्सला आपण फायटो हॉर्मोन्स सुद्धा म्हणतो. असा हे 5ही हॉर्मोन्स तुम्ही जर हे व्हिडिओज व्यवस्थितपणे बघितले तर मला नाही वाटत तुमच्या डोक्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन राहील ऑक्झिनच्या फंक्शन्स बाबत, किंवा एकमेकांचे फंक्शन्स तुमचे मिक्स होतील, अजिबात होणार नाही. वेळ किती लागेल तुम्हाला बेटा, आता इथे जरी दिसत असलं की एक हॉर्मोन त्या ठिकाणी एक व्हिडिओ 13 मिनिटाचा आहे, पण तुम्ही थोडा स्पीड वाढवून फटाफट जर बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी मिनिमम 7 ते 8 मिनिटात एका हॉर्मोनचे फंक्शन्स लक्षात येतील. पुढच्या 5 मिनिटात तुम्ही ते सेल्फ रिवाइज केले तर प्रत्येक हॉर्मोन तुमचा फटाफट पाठ होऊन जाईल आणि लक्षात असं राहील ना की तुम्ही त्याच्यानंतर विसरणार नाहीये. ओके, राईट. त्याच्यानंतर बेटा इथे तुम्ही जर बघितलं तर ह्यूमन इव्होल्युशनचा जो काही पूर्ण चार्ट आहे तो मी इथे व्यवस्थितपणे समजून सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी या ज्या क्रॅनियल नर्व्स आहेत त्या क्रॅनियल नर्व्स व्यवस्थितपणे समजून सांगितलेल्या आहे. सो तुम्ही हे व्हिडिओज बघा, हे तुम्हाला नक्की मदत करतील तुमच्या बोर्डसाठी पण आणि तुमच्या MST CET साठी सुद्धा. बेटा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोर्ड एक्झामच्या दृष्टीने जर काही वन शॉट व्हिडिओज हवे असतील जे तुम्ही फटाफट बघू शकतात, त्यासोबतच आपले 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला जर त्या ठिकाणी हवे असतील, त्यामध्ये एस्पेशली व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असतील. ओके, त्याच्यानंतर कुठले व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहे, कुठल्या डायग्राम्स महत्त्वाचे आहे, कुठले मॅच द कॉलम्स महत्त्वाचे आहे, कुठले डिफरन्सेस महत्त्वाचे आहे, तसंच वन शॉट व्हिडिओज चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, चॅप्टर नंबर 8 रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. बेटा रिव्हिजनच्या दृष्टीने, बोर्ड एक्झामच्या रिव्हिजनच्या दृष्टीने हे व्हिडिओज मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. तुम्हाला या चॅप्टरचे हे व्हिडिओज बघायचे आहेत. जे टॉपिक्स तुम्हाला येत आहेत ते स्किप करा, जे येत नाही ते बघा. आणि हे बघत असताना स्पीड मात्र 1.5x चा ठेवा. कमी वेळात तुमचे हे व्हिडिओज बघून होतील, कमी वेळात तुमचे टॉपिक प्रिपेअर होतील आणि तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामसाठी मदत होईल. तसंच एंट्रन्स एक्झामसाठी सुद्धा हे व्हिडिओज हेल्पफुल आहेत. तुम्हाला या व्हिडिओच्या जर सर्व व्हिडिओच्या लिंक्स हव्या असतील बेटा तर तुम्हाला सिम्पली मला या नंबरवरती बोर्ड एक्झाम किंवा CET एक्झाम असं रिप्लाय करायचा आहे. या नंबरवरती मी तुम्हाला ह्या त्या ठिकाणी सर्व ज्या लिंक्स आहेत त्या पाठवून देईल. ओके, राईट. एस्पेशली मी बोर्ड एक्झामसाठी बनवलं होतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं की 26 फेब्रुवारी 2026 पासून आपण आपला MST CETचा क्रॅश कोर्स माझ्या ॲप्लिकेशनवर स्टार्ट करतो आहे. दिगंबर माळी हे आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे, प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता किंवा आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन हा कोर्स त्या ठिकाणी त्या लिंकवर क्लिक करून परचेस करू शकता. कोर्सची प्राइस 999 आहे. कोर्स एकदम सिस्टमॅटिकली डिझाईन केलेला आहे, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. सो तुर्तास एवढंच बेटा. कोर्स नक्की जॉईन करा जर तुम्ही तुमच्या MST CET साठी सिरियस असाल तर. हे व्हिडिओज फटाफट बघा, बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला ते हेल्पफुलच आहेत. तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी माझ्या बाजूने तुम्हाला ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय.